मतमोजणी आहे। मी आपल्याला विश्वासाने सांगतो, पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे। कारण महायुतीने केलेलं 2 वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजींनी 10 वर्षात केलेलं देशामध्ये विकासाचं काम, याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतील। सरसकट सगळे प्रादेशिक पक्ष जाणार नाहीत असं म्हणतात पवार साहेब। म्हणजे कालचं वक्तव्य आजचं वक्तव्य साहेब वेगवेगळं दिसून येतंय। सर त्यांच्या वक्तव्यामध्ये हे तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना, हे का वक्तव्य रोज बदलताय, त्याचं कारण काय हे तुम्ही विचारलं पाहिजे। शिवाजी पार्क तुमच्यासोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेला आहे सभेसाठी। महायुतीमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल। 15 तारखेला मोदींचा रोड शो असणार आहे, कशा प्रकारे असणार? 15 किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यांच्या सोबत ते रोडवरती चालणार आहे। बिलकुल रोड शो दिलेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसं असतात, त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल। मुंबईकर त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत। महायुतीचे सर्व कार्यकर्ते 15 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत। एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तिन्ही टप्प्यांमध्ये महायुती आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार आहे, त्या संदर्भातली देखील तयारी संदर्भातली माहिती त्यांनी दिली आहे। तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।